लेक्चर आपलं पॉलिटीचं असणार आहे आणि आता आपण लेक्चर चालू करूयात. सर्वांनी लक्ष द्या. आज आपण 4 ते 5 पेजेस घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेवढं पूर्ण झालं, जेव्हा पूर्ण होईल तेव्हा लेक्चर संपवू आपण. चला चालू करूयात. चला चालू करूयात आपल्या जय महाराष्ट्र बॅचचं 5वं लेक्चर चालू करूयात. आपण कुठपर्यंत गेलो होतो? वैष्णवीला ऍड करा किशोर सर. आपण आपल्या 43 पानी पीडीएफ आहे, त्याच्यात आपण जवळजवळ केंद्रीय मंत्रिमंडळ पाहिला, महान्यायवादी पाहिला, सर्वोच्च न्यायालय पण पाहिलं. आता आपण आज बघायचंय उच्च न्यायालय, त्याच्यानंतर आपण कनिष्ठ न्यायालय बघायचंय, कॅग काय असतो ते बघायचंय आपल्याला, आणि संसद बघायची. एवढं सगळं आपल्याला एकदम व्यवस्थित बघायचंय. डॉनला ऍड करा सर, डॉनला. चला आता आपण बघूयात उच्च न्यायालय. चालू करूयात. आता उच्च न्यायालय काय असतं, घटनेच्या कोणत्या भागात आहे, सगळं आपण व्यवस्थित बघू. बघा, सर्वोच्च न्यायालय घटनेच्या कोणत्या भागात आहे असा जर प्रश्न आला तर मी काल तुम्हाला काय सांगितलं होतं की ते घटनेच्या भाग 5 मध्ये, भाग 5 मध्ये सर्वोच्च न्यायालय. पण आज जो आपण उच्च न्यायालय घटक पाहतोय तो घटनेच्या कोणत्या भागात आहे रे? भाग 6. हे प्रकरण वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. भाग 5 मध्ये सर्वोच्च न्यायालय असून घटनेच्या भाग 6 मध्ये उच्च न्यायालय. आलं लक्षात? आता बघा, सर्वोच्च न्यायालयाची कलम काय होती? 124 ते 147. पण आपण जे पाहतोय उच्च न्यायालय ते कोणत्या कोणत्या कलमांमध्ये उच्च न्यायालयाची तरतूद केली आहे? 214 ते 232. बघा फरक काय आहे? उच्च न्यायालय भाग 6 कलम 214 ते 232 आणि सर्वोच्च न्यायालय घटनेच्या भाग 5 मध्ये आणि कलम 124 ते 147 मध्ये. तर उच्च न्यायालय घटनेच्या भाग 6 मध्ये असून 214 ते 232 ही उच्च न्यायालयाची कलम आहेत. एक कायदा आहे बघा, 1861 चा कायदा. काय कायदा आहे? 1861 चा कायदा. या 1861 चा कायदा केला कोणी? ब्रिटिशांनी. 1947 पूर्वी आहे ना. त्यावेळेस ब्रिटिशांनी 1861 ला एक कायदा करून भारतामध्ये 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना केली. ती 3 ठिकाणं कोणती आहेत? मुंबई, मद्रास, कोलकाता. किती उच्च न्यायालय स्थापन केली 1861 च्या कायद्याने? 3. मुंबई, मद्रास, कलकत्ता. बघा आता प्रश्न याच्यावर कसा बनू शकतो? खालीलपैकी कोणती उच्च न्यायालये 1861 च्या कायद्याने स्थापन केलेली नव्हती? मुंबई, मद्रास, दिल्ली, कलकत्ता. मग कोणतं नव्हतं रे? दिल्लीचं नव्हतं. हे लक्षात ठेवायचं. आता बघा, तिकडं आपण कलम 124 पाहिलं होतं. इथं आपल्याला बघायचंय कलम किती? 214. कलम 214 काय सांगतं? प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. काय सांगतं कलम? प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. घटनेच्या कोणत्या कलमात उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे? कलम 214. कलम 214 हे कशाशी संदर्भात आहे? सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, राष्ट्रपती का उपराष्ट्रपती? तर कशाशी संदर्भित आहे? उच्च न्यायालयाशी संदर्भित आहे. बघा प्रश्न काय लिहिलंय? प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल असं कोणत्या कलमात लिहिलंय? कलम 214. आता बघा त्याच्या खालची ओळ पण महत्वाची. बघा ही काय ओळ, काय लिहिलेलं आहे? 2 किंवा अधिक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला आहे. इथं एक शब्द येतो सामायिक, दुसरा शब्द महत्वाचा आहे संसद, आणि तिसरं महत्वाचं आहे 2 किंवा 2 पेक्षा अधिक केंद्रशासित प्रदेश. म्हणजे काय? आता काही काही राज्य आहेत ना खूप छोटी छोटी आहेत. उदाहरणार्थ उत्तर पूर्वेची राज्य म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्राचंच बघा ना. महाराष्ट्राच्या शेजारी छोटं राज्य कोणतं आहे? गोवा. मग महाराष्ट्रात पण एक उच्च न्यायालय, गोव्यात पण एक उच्च न्यायालय. असं नाही करायचं. तर काय करायचं? महाराष्ट्रामध्ये एक मोठं उच्च न्यायालय आहे ना, तर गोवा हा छोटा प्रदेश आहे ना, मग तो पण महाराष्ट्रातल्या उच्च न्यायालयाच्याच अंडर घ्यायचा. किंवा महाराष्ट्राच्या कडेला 2 केंद्रशासित प्रदेश आहे, दीव व दमण आहे आणि दादरा व नगर हवेली, बरोबर? मग हे दोन्ही केंद्रशासित प्रदेशांसाठी कशाला उच्च न्यायालय लागतंय? छोटे प्रदेश आहेत, कमी लोक आहेत. मग यांचं पण उच्च न्यायालय कुठं करायचं? महाराष्ट्राचं जे उच्च न्यायालय असेल ते पण त्यांचंच उच्च न्यायालय असेल. पण हे सगळं करण्याचा अधिकार कोणाला आहे?
तर संसदेला, हे लक्षात ठेवा. आता इथं एक पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा, याच्यावर प्रश्न येतो. मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र, म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या अंडर कोणता कोणता प्रदेश येतो हे आपल्याला बघायचे. महाराष्ट्र, गोवा, दीव व दमण, दादरा व नगर हवेली. बघा, मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र हे 4 ठिकाणी आहे. कुठे आहे? एक महाराष्ट्र आहे, पूर्ण पूर्ण गोव्याचं राज्य. त्यानंतर 2 केंद्रशासित प्रदेश, दादरा व नगर हवेली, दीव व दमण, हे मुंबई उच्च न्यायालयाच्या अंडर येतात. म्हणजेच इथं काहीही झालं की त्याचा अपील आपल्याला कुठे येतं करता येतं? मुंबई उच्च न्यायालयात करता येतं. आता बघा, इथंच बाजूला एक नोट केलंय मी, की अंदमान व निकोबार ही बेट भारताच्या आग्नेयेला आहेत आणि खूप लांब आहेत. तर मग या ठिकाणी उच्च न्यायालय आहे का? नाही. तर पश्चिम बंगालचं जे उच्च न्यायालय आहे कोलकाता या ठिकाणी, तर अंदमान व निकोबार ह्या बेटांचं उच्च न्यायालय पण कुठे आहे रे? कोलकाता या ठिकाणी. आता इथं बघा, पॉंडिचेरी, हम्म, ह्या बाजूला उजव्या बाजूला बघा नोट्सच्या, पॉंडिचेरी. तर पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाचं उच्च न्यायालय कुठे आहे? तर मद्रास या ठिकाणी. म्हणजे अशा आहेत ना, अशा गोष्टी पण आपण काय करायच्या, थोड्याशा लक्षात घ्यायच्या. आता जर प्रश्न आला की उच्च न्यायालय असणारा एकमेव केंद्रशासित प्रदेश कोणता? उच्च न्यायालय असणारा एकमेव केंद्रशासित प्रदेश कोणता? तर डोळे झाकून आपण उत्तर लिहायचं की दिल्ली हा उच्च न्यायालय असणारा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे. बघा, आयएमपी तयार होते. कोणता प्रदेश आहे? दिल्ली हा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे. तिथं काय आहे रे? उच्च न्यायालय आहे. आता बघा, खाली 2 तारखा आहेत. पहिली तारीख आहे 25 मार्च 2013 आणि दुसरी तारीख आहे 26 मार्च 2013. ह्या दिवशी काय झालंय? तर ह्या दिवशी उच्च न्यायालयांची स्थापना झाली. याचाच अर्थ 25 मार्च 2013ला मणिपूर मेघालय उच्च न्यायालय स्थापन झालंय. तर 26 मार्चला एकच स्थापन झालंय, त्याचं नाव आहे त्रिपुरा उच्च न्यायालय. 25 मार्च 2013 रोजी कोणते उच्च न्यायालय स्थापन झाले नाही? मणिपूर, मेघालय, त्रिपुरा यापैकी नाही. लक्षात ठेवायचं, कोणतं स्थापन झालं नाही? त्रिपुरा. 26 मार्च 2013 रोजी कोणतं उच्च न्यायालय स्थापन झालं? त्रिपुरा. 2013 मध्ये खालीलपैकी 2013 मध्ये खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय स्थापन झाले नाही? तर 2013 मध्ये मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड असे पर्याय देतील. तर ध्यानात पाहिजे, 2013ला 3 उच्च न्यायालय स्थापन झाल्यात. कोणती? मणिपूर, मेघालय, त्रिपुरा. यांची एक तुम्हाला ट्रिक सांगितली होती. ही जी 3 राज्य आहेत ना, ही 1972 साली स्थापन झाल्यात आणि यांची मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, मंत्र मेघ. काय ट्रिक होती? मंत्र मेघ. म म्हणजे मणिपूर, आपलं मंत्र, म म्हणजे मणिपूर, त्र म्हणजे त्रिपुरा आणि मेघ म्हणजे मेघालय. जुनं फर्स्ट लेक्चर आपलं, त्याच्यात तुम्हाला ट्रिक सांगितली होती, ही लक्षात ठेवायची सेकंड लेक्चर मध्ये. तर बघा, 2013 मध्ये 3 उच्च न्यायालय स्थापन झाल्यात, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा. आता बघा खाली, यांची नेमणूक कोण करतं? नेमणूक कोण करतं? आता बघा, उच्च न्यायालयातल्या न्यायाधीश हे जरी राज्यात कार्यरत असले तरी त्यांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतं. हा फरक आहे. आणि इथं खाली तुम्ही बघा, त्यांना शपथ व प्रतिज्ञा कोण देतं? तर त्यांना शपथ व प्रतिज्ञा राज्यपाल देतो. हा इथं महत्वाचा फरक आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमणूक राष्ट्रपती करतो आणि शपथ व प्रतिज्ञा पण राष्ट्रपती देतो. तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची जी नेमणूक असते ती नेमणूक राष्ट्रपती करतो, पण त्यांना शपथ व प्रतिज्ञा हे राज्यपाल देतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाबतीत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. आता मी तुम्हाला सांगितले, न्यायालय आलं की त्याच्यात एक मुख्य न्यायाधीश असतो, बाकीचे काय असतात रे? इतर न्यायाधीश असतात. तर ह्या मुख्य न्यायाधीशांचं काय विषय ते बघू. मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? तर मुख्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. पण अशी नेमणूक करताना ते कोणाकोणाचा विचार घेतात? तर ते सरन्यायाधीश अधिक राज्यपाल यांचा विचार घेतात. समजा मुंबई उच्च न्यायालयामध्ये एखाद्याची नेमणूक करायची, तर ती नेमणूक कोण करणार? द्रौपदी मुर्मू ज्या राष्ट्रपती आहेत त्या करणार.
पण ही नेमणूक करताना त्या विचार कोणाचा घेणार, तर त्या आपले सर्वोच्च न्यायालय जे दिल्लीत आहे तिथले जे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई त्यांचा विचार घेणार आणि महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत यांचा विचार घेणार आणि ह्या दोन व्यक्तींचाच विचार घेऊन द्रौपदी मुर्मू काय करणार, मुंबई उच्च न्यायालयामध्ये एखाद्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करणार. आता मुख्य न्यायाधीशाची केली काय नेमणूक केली आपण, आता इथं काय अन्य न्यायाधीश म्हणजे मुख्य न्यायाधीश सोडून तर अन्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात. पण त्यावेळेस ते कोणाकोणाचा विचार घेतात, तर त्यावेळेस ते सरन्यायाधीश, राज्यपाल आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश या सर्वांचा विचार घेतात. जर मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश सोडून इतर न्यायाधीशांची नेमणूक करायची असेल तर अशी नेमणूक हे 100% राष्ट्रपती हेच करतात. पण अशी नेमणूक करताना ते 3 व्यक्तींचा विचार घेतात. त्या 3 व्यक्ती आहेत सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे, त्या राज्याचा राज्यपाल आणि त्या राज्याच्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश या तिघांचा पण ते विचार घेतात आणि त्या संबंधित उच्च न्यायालयातल्या इतर न्यायाधीशांची नेमणूक करतात. बघा हा पॉइंट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. जरी तुम्हाला काही कन्फ्युजिंग वाटलं, समजलं नाही, डायरेक्ट आपल्या जायचं लेक्चर वरती आणि आपल्या लेक्चर वरती जायचं युट्यूबला टाकलेल्या आणि बिंदास बघायचं, टेन्शन घ्यायचं नाही. बघा उच्च न्यायालयामध्ये तुम्हाला काय व्हायचंय रे, न्यायाधीश व्हायचंय, पात्रता काय आहे? भारताचा नागरिक असावा, 100% पाहिजेच ना. खाली बघा 10 वर्ष न्यायिक पद व 10 वर्ष वकिली केलेली असावी. 10 वर्ष त्यांनी काय केलेलं असावं, एखादं न्यायिक पद म्हणजे जिल्हा न्यायाधीश आहे समजा तो, तर त्याला बोलतात न्यायिक पद. म्हणजे समजा तो एखाद्या जिल्ह्यात, आता समजा मुंबई उच्च न्यायालयामध्ये एखाद्या न्यायाधीशाला नेमायचं, तर नेमणूक राष्ट्रपतीच करणार. मग राष्ट्रपती काय बघणार, हे भारताचा नागरिक आहे का, हा आहे. त्यांनी 10 वर्ष न्यायिक पद म्हणजेच त्याने जिल्हा न्यायाधीश, सत्र न्यायाधीश अशी पदं भूषवली आहेत का जिल्ह्यामधली, भूषवलेत का 10 वर्ष? हो भूषवलेत. त्यांनी 10 वर्ष वकिली केली आहेत का? हो त्यांनी 10 वर्ष वकिली केली. मग अशा जर पात्रता त्यांच्याकडे असतील आणि असा व्यक्ती आहे जो भारताचा नागरिक आहे, तो 10 वर्ष जिल्हा न्यायाधीश राहिलाय किंवा 10 वर्ष सत्र न्यायाधीश राहिलाय व त्याने उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष वकिली केली आहे, तर अशा व्यक्तीला तुम्ही काय करणार, उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून मान्यता देणार. आता बघा पदावधी काय, उच्च न्यायालयातील न्यायाधीश वयाच्या 62 वर्षापर्यंत पदावर राहू शकतो. किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतो? 62. आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत हेच काय होतं रे, 65 होतं बघा, आठवलं का तुम्हाला? म्हणजे इथं फरक तुमच्या लक्षात आला की सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश कधी निवृत्त होतो, वयाच्या 65 मध्ये, आणि उच्च न्यायालयात न्यायाधीश कधी निवृत्त होतो, वयाच्या 62 मध्ये. सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमणूक आणि शपथ कोण देतं, तर राष्ट्रपतीच देतो. उच्च न्यायालयामध्ये नेमणूक तर राष्ट्रपती करतो, पण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ हा राज्यपाल देतो. हे लक्षात ठेवायचं. तिकडं 65 आहे, इकडं 62 आहे. आता बघा पदावरून दूर करणे, सेम सेम जे आपण तिकडे बघितलं होतं. कुठं आपण कुठं पाहिलं होतं, सर्वोच्च न्यायालयात पाहिलं होतं. संसदेत 2/3 बहुमत आणि राष्ट्रपती आदेश देतात याला पदावरून दूर करा. मग सर्वोच्च उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून कसे दूर केले जाते, संसदेत 2/3 बहुमत आणि ते बहुमत मिळाल्यावर राष्ट्रपती आदेश काढतात आणि त्याच्यानंतरच त्यांना पदावरून दूर केले जाते. आता समजा भारतात 28 घटक राज्य आहेत, समजा 25 उच्च न्यायालय असतील, तर मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची बदली ही कर्नाटकच्या उच्च न्यायालयामध्ये होऊ शकते का, तर होऊ शकते. आलं का लक्षात? दिल्लीचा एखादा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश महाराष्ट्रात येऊ शकतो, महाराष्ट्राचा न्यायाधीश कर्नाटकला जाऊ शकतो, कर्नाटकचा न्यायाधीश मणिपूरला जाऊ शकतो. तर ही बदली कोण करतं, तर ही बदली राष्ट्रपती हे सरन्यायाधीशांचा विचार घेऊन अशा प्रकारची काय करतात रे बाळांनो, बदली करतात. तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची बदली कोण करतं, असा प्रश्न आला तर काय लक्षात ठेवायचं, राष्ट्रपती करतात. आता खाली एक प्रश्न दिलाय मी, उच्च न्यायालयाच्या कामकाजात वाढ झाल्यास कोणत्या प्रकारच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्यात येते, तर ते न्यायाधीश असतात
अतिरिक्त न्यायाधीश. अतिरिक्त म्हणजे काय? ऑलरेडी आमच्याकडे 25 न्यायाधीश आहेत, पण अतिरिक्त आम्हाला 3 न्यायाधीश द्या. का द्या? न्यायालयाला खूपच लोड आलाय. मुंबई उच्च न्यायालयाला खूपच लोड आलाय. आम्हाला अधिकचे न्यायाधीश पाहिजेत, म्हणूनच अतिरिक्त पाहिजेत. याचा अर्थ काय? उच्च न्यायालयाच्या कामकाजात वाढ झाल्यास कोणत्या प्रकारच्या न्यायाधीशांची तिथं नेमणूक करता येते? तर कोणत्या न्यायाधीशांची नेमणूक करता येते बाळांनो? अतिरिक्त न्यायाधीशाची नेमणूक करता येते, हे लक्षात ठेवायचं. बघा, मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास, मी तुम्हाला सांगितलं होतं, मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास न्यायालयात जाता येतं. पण मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये यांचं उल्लंघन झाल्यास न्यायालयात जाता येत नाही. मग मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास कोणत्या कलमाद्वारे थेट उच्च न्यायालयात जाता येतं? तर मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास कलम 226 नुसार उच्च न्यायालयात जाता येतं. आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणत्या कलमाद्वारे जाता येतं? तर ते कोणतं कलम रे? 32. म्हणजे मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं, सर्वोच्च न्यायालयात दाद मागायचे, माझ्यावर अत्याचार झालाय, कोणत्या कलमाने जायचं? 32 जायचं. पण जर उच्च न्यायालयामध्ये असं उल्लंघन झालं असेल तर कोणत्या कलमाने जायचं बाळांनो? तर कलम 226 मध्ये जायचं. आता खाली, देशात एकूण किती उच्च न्यायालय आहेत? सरळ प्रश्न आला तर आकडा ठोकून द्यायचा 25. किती उच्च न्यायालय आहेत रे एकूण देशात? 25. उच्च न्यायालयांची निर्मिती करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर उच्च न्यायालयाची निर्मिती करण्याचा अधिकार संसदेला आहे, राष्ट्रपतींना नाही. कोणाला आहे रे? संसदेला आहे. संसद सर्वश्रेष्ठ आहे, लक्षात ठेवायचं. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश कोण होते? मुंबई उच्च न्यायालय कोणत्या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आले? 1861, ब्रिटिशांचं राज्य. मग ते जर 1861 ला स्थापन करण्यात आलं असेल तर त्यावेळेस त्यांचा न्यायाधीश कोण असणार? तर ब्रिटिशच व्यक्ती असणार. म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश सर मॅथ्यू रॉस होते. रॉस लक्षात ठेवा, रॉस. मला अभ्यास करण्यात काहीच रस नाही, मग रस तर रॉस लक्षात ठेवा. सर मॅथ्यू रॉस हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश होते. पण पहिले भारतीय न्यायाधीश कोण होते मुंबई उच्च न्यायालयाचे? असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं, छागला. कोण होते? छागला. छय छ नाही, तिथं काय आहे? छ. पहिले भारतीय कोण होते? छागला. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? मॅथ्यू रॉस. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश कोण होते? छागला. कोण होते? छागला. आता बघा, याच्यावर अजून एक प्रकारचा प्रश्न तुम्हाला कायम विचारला जातो. तो प्रश्न असतो, मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोठे कोठे आहेत? मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे 3 ठिकाणी आहेत: छत्रपती संभाजीनगर, पणजी, नागपूर. आयएमपी करा याला. खूप वेळा विचारला जातो हा प्रश्न, खूप बेसिक आहे. खूप बेसिक प्रश्न आहे, खूप वेळा विचारला जातो. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोठे कोठे आहेत? 3 ठिकाणी आहेत: छत्रपती संभाजीनगर, पणजी जे की गोव्यात आहे, आणि नागपूर. याच्यात मुंबई नाहीये बघा. मग जर प्रश्न कसे पडतात तुम्हाला, तुमच्या डोक्याशी कसे खेळतात ते पाहू. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे खालीलपैकी कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत? पहिला पर्याय असतो मुंबई, छत्रपती संभाजीनगर. तिसरा असतो पणजी. चौथा पर्याय असतो नागपूर. आपण म्हणतो मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालय, आपण डोकं काय लागतो? मुंबईत तर असणार, हा पहिला पर्याय बरोबर. दुसरा काय? छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्रातच आहे, मुंबई उच्च न्यायालय, हा बरोबर. तिसरं काय? पणजी, ते तर गोव्यात आहे, तिथं नसल. चौथा पर्याय काय? नागपूर, हा नागपूर महाराष्ट्रात आहे, बरोबर बरोबर. पर्याय क्रमांक 3. सर 100 पैकी 100 येणार. आणि आपण काय करतो? माती खातो. आपल्याला येतात मार्क 80, ग्राउंडला येतात 45, टोटल होतं 125. कुणी विचारणार नाही त्याला. तर मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे छत्रपती संभाजीनगर, पणजी व नागपूर या 3 ठिकाणी आहेत. 3 ठिकाणी डायरेक्ट तोंडपाठ पाहिजे. आता आपण जाऊयात. बघा, उच्च न्यायालय तुम्हाला समजलं का रे? माईक माईक ऑन करा आणि हो म्हणा. पटकन पटकन पुढे जायचंय आपल्याला. ठीक आहे, समजलंय हो? ओके, ठीक आहे, चालतंय. समजलंय. समजलंय सर्वांना. चला आता खाली जाऊ आपण. कनिष्ठ न्यायालय. जास्त प्रश्न येत नाही, पण लक्षात ठेवा, कनिष्ठ न्यायालय घटनेच्या कोणत्या भागात आहे? भाग 6. सर्वोच्च न्यायालय कोणत्या भागात आहे? भाग 5. उच्च न्यायालय भाग 6, कनिष्ठ न्यायालय भाग 6.
त्याची कलम किती आहेत? 233 ते 237. याच्यात तुम्हाला एकदम मी व्यवस्थित जे तुम्हाला भरतीला आवश्यक आहे तेवढाच डाटा दिलाय. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक. आता बघा, सर्वोच्च न्यायालय दिल्लीत पाहिले आपण, अख्खा देश कंट्रोल करतं ते. उच्च न्यायालय मुंबईत पाहिलं आपण, प्रत्येक राज्याच्या राजधानीत असतं. महाराष्ट्राचं मुंबईत आहे, महाराष्ट्र कंट्रोल करते अख्खं. अरे पण जिल्ह्यात काहीतरी पाहिजे ना. मग जिल्ह्यात असतो जिल्हा न्यायालय, जिल्ह्यात असतं जिल्हा न्यायालय आणि त्याचा प्रमुख असतो जिल्हा न्यायाधीश. मग कलम 233 कशाशी संबंधित आहे बाळांनो? कलम 33 संबंधित आहे जिल्हा न्यायाधीशाशी. कलम 233 कशाशी संदर्भित आहे? जिल्हा न्यायाधीश. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोणत्या कलमाद्वारे केली जाते? कलम 233. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करतात आणि अशी नेमणूक करताना ते कोणाचा सल्ला घेतात? उच्च न्यायालयाचा सल्ला घेतात. आता बघा, आपण सर्वोच्च उच्च वरून खाली आलोय जिल्ह्याच्या ठिकाणी. महाराष्ट्रातला पुणे जिल्हा आहे समजा. आता राष्ट्रपती कशाला येतील पुणे जिल्ह्याच्या न्यायाधीशाची नेमणूक करायला? त्याची नेमणूक कोण करतं बाळांनो? राज्यपाल करतात. तर जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी तुमची पात्रता काय काय पाहिजे? 3 पात्रता सांगितल्यात, त्या लक्षात ठेवायच्या. पात्रता, अरे पात्रता म्हणजे लायकी. उच्च न्यायालय, समजा पुणे जिल्ह्याचा न्यायाधीश व्हायचंय ना त्याला, तर मुंबईला जे उच्च न्यायालय आहे त्याने काय केलेली असावी? त्याची शिफारस केलेली असावी. दुसरं काय? त्याने किमान किती वर्ष वकिली केलेली असावी? त्याने किमान 7 वर्ष वकिली केलेली असावी आणि तो केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवेत नसावा. म्हणजे समजा जिल्ह्याचा जिल्हा न्यायाधीश पण आहे आणि IAS अधिकारी पण आहे. कसं काय जमन? किती लोड असतो, जमत नाही तसं. म्हणून याच्यात बाब लक्षात ठेवा, जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक जी कलम 233 द्वारे केली जाते व ती नेमणूक जे राज्यपाल करतात, तर त्याच्यासाठी अशा व्यक्तीची शिफारस उच्च न्यायालयाने केलेली असावी. त्याने किमान 7 वर्ष वकिली केलेली असावी, हे लक्षात ठेवा. आता ज्या वेळेस जिल्हा न्यायाधीश असतो ना, त्यावेळेस जिल्ह्यामध्ये ना 2 प्रकारची न्यायालय असतात. तर जिल्हा न्यायाधीशाला 2 प्रकारची कामं करायला लागतात. एक आहे दिवाणी आणि दुसरं आहे फौजदारी. दिवाणी म्हणजे काय? दिवाणी म्हणजे समजा तुमच्या जमिनीचा काहीतरी वाद झाला तर ते येतो दिवाणीमध्ये. तुमचा करचा वाद आहे काहीतरी, तुम्हाला काहीतरी फसवणूक झाली तर ते सगळं काय कशात येतं रे? दिवाणी न्यायालयांमध्ये येतं. आणि फौजदारी न्यायालय म्हणजे काय? दगड घेतला, डोकं फोडलं, वाहनांची धडक झाली, मारामारी झाली, 10 जणांनी सोबत घेऊन मोक्कार हाणला, या सगळ्या गोष्टी कशात येतात? फौजदारी बाजूमध्ये येतात. मग जिल्हा न्यायाधीश या नात्याने, जो न्यायाधीश असतो जिल्ह्याचा मुख्य, तो जिल्हा न्यायाधीश या नात्याने दिवाणी खटल्यांवर निकाल देतो, तर सत्र न्यायाधीश या नात्याने फौजदारी खटल्यांवर निकाल देतो. याचा अर्थ ज्या वेळेस दिवाणी खटले चालू असतात त्यावेळेस तो जिल्हा न्यायाधीश या नावाने ओळखला जातो आणि ज्या वेळेस फौजदारी खटले चालू असतात त्यावेळेस तो सत्र न्यायाधीश म्हणून ओळखला जातो. खाली एक पॉइंट लिहा स्टार करून, लोक अदालत म्हणजे काय? होमवर्क आहे, कटाळा करायची सवय लागली. लिहा स्टार करून, लोक अदालत म्हणजे काय? याच्याविषयी तुमची तुम्ही माहिती घ्यायची आणि मला सांगायची उद्या. ठीक आहे, चला. तुम्हाला उच्च न्यायालय कळलं, मला हे पण कळलं. आता आपण काय करू? एक सेकंद बाळांनो. ठीक आहे, चला. आज आता अजून 2 पानं घेऊ आपण, कारण ज्या राज्यसभेचं घेऊ, जास्त घ्यायला गेलं ना जंबल होतं सगळं. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक, त्यालाच बोलतात कंट्रोलरी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. थोडक्यात त्याचं काय रे शॉर्ट फॉर्म? कॅग. कंट्रोलर अँड अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, कॅग. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक हे काय असतात, यांची कामं काय असतं, हे आपण आता थोडक्यात बघू. कॅग म्हणजे सीएजी म्हणजे कॅग. कॅग म्हणजेच भारताचे नियंत्रण व लेखा परीक्षक. हे घटनेच्या कोणत्या भागात आहेत? भाग 5. बघा, यांचं भाग वगैरे विचारलं जात नाही, प्रकरण पण विचारलं जात नाही.
पण कलम लक्षात ठेवा, घटनेच्या 148 ते 151 या कलमांमध्ये काय दिलंय रे? भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा उल्लेख दिलेला आहे. आता भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नेमणूक कोणत्या कलमाद्वारे केली जाते? तर इथं आहे ना, एक कलम लिहून घ्या, 148 असं लिहून घ्या. हे स्पेशल तुमच्या लक्षात पाहिजे. कोणतं कलम लिहून घ्या? कलम 148. खाली एक महत्वाची ओळ आहे. आता हे काय आहे, काय करतात, नेमणूक काय करतात, यांची कामं काय असतात, हे सगळं आपण पुढे बघू. डॉक्टर आंबेडकर यांच्या मते महालेखा परीक्षक हे घटनेच्या नियंत्रणाखाली सर्वात महत्वाचं पद आहे. बघा, लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणतं पद हे घटनेच्या नियंत्रणाखालील सर्वात महत्वाचं पद आहे? डायरेक्ट लिहून काय टाकायचं? महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग. आता हा जो महालेखा परीक्षक भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक आहे, भारताचा, याचा अर्थ याची नेमणूक कोण करणार रे बाळांनो? नेमणूक राष्ट्रपती करतात. सेन्स लक्षात घ्या ना, भारताचा आहे. कार्यकाळ किती असतो याचा? 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. आणि यांना शपथ कोण देतं? राष्ट्रपती शपथ देतो. आता हा जो लेखा परीक्षण विभाग आहे, हा कोणी स्थापन केला? तर 1753 साली इंग्रजांनी लेखा व लेखा परीक्षण विभाग स्थापन केलाय. कुणी स्थापन केलाय रे लेखा व लेखा परीक्षण विभाग? इंग्रजांनी. कधी स्थापन केलाय? 1753 साली. हे जे कॅग असतात, नियंत्रक व महालेखा परीक्षक, हे भारताचे आहेत, उच्च लेवलला आहेत. याचा अर्थ यांचं नेमणूक कोण करणार? राष्ट्रपती. जो नेमणूक करतो तो शपथ पण देतो. कॉमेंट्री कोण? राष्ट्रपती. कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. आता खालची बघा, खाली पण एक महत्वाचा पॉइंट दिलेला आहे. महालेखा परीक्षक हे संसदेच्या लेखा समितीचे मित्र, तत्वज्ञ व वाटाड्या, मितवा म्हणून काम करतात. म्हणून त्यांना समितीचे कान व डोळे असे म्हणतात. बघा, महालेखा परीक्षक हे लेखा समितीचे मितवा म्हणून काम करतात, म्हणून त्यांना लेखा परीक्षकेचे समितीचे कान व डोळे असे म्हणतात. प्रश्न जर आला की लेखा समितीचे कान किंवा लेखा समितीचे डोळे कोणाला बोलतात? लगेच लक्षात ठेवायचं, आमच्या सरांनी सांगितलंय भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग यांची कलम 148 द्वारे नेमणूक केली जाते, त्यांना बोलतात. लक्षात ठेवा, लेखा समितीचा मित्र तत्वज्ञ वाटाड्या असे कोणाला म्हणले जाते? लक्षात पाहिजे, महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग म्हणजेच भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचं काम काय असतं? तर खर्चाची तपासणी करण्याचं कार्य कोणाचं असतं? महालेखा परीक्षकांचं असतं. कोणाचं असतं बाळांनो? महालेखा परीक्षकेचं. उदाहरणार्थ काय की सरकारने काय केलंय माहितीये का? खूप सारे असे उद्योग आहेत जे सरकारच्या याचे आहेत नियंत्रणाखाली, आणि तिथं किती खर्च झाला, मग कुठला खर्च कुठं कुठं गेला, हा खर्च होऊन झाल्यानंतर समजा केंद्र सरकारने काय केलं, पुण्यामध्ये मेट्रो बांधण्यासाठी 40,000 कोटी रुपये दिले. 5 वर्षात मेट्रो बांधून झाली. मग काय करतो? दरवर्षी पाहतो 40,000 12,000 ह्या वर्षी वापरले काय, कुठं कुठं वापरले सांगा, द्या बिल, द्या हिशोब. हे हे खर्च होऊन गेल्यानंतर हे खर्चाची तपासणी करतो. कोण करतो? महालेखा परीक्षक. मग भारत सरकारने केलेल्या खर्चाची तपासणी करण्याचं कार्य कोणाकडे असतं? महालेखा परीक्षकाकडे असतं. महालेखा परीक्षक घटनेच्या कोणत्या कलमात आहे? 148. घटनेचं सर्वाधिक महत्वाचं पद आंबेडकर कोणाला म्हणले? महालेखा परीक्षकाला म्हणले. महालेखा परीक्षकाची नेमणूक व शपथ कोणाकडे लागती? राष्ट्रपतीकडे लागती. त्याचा कार्यकाळ किती असतो? 6 किंवा 65 वर्षापर्यंत. लेखा समितीचा मितवा तसेच लेखा समितीचा कान व डोळे कोण असतात? महालेखा परीक्षक असतात. एवढंच तुमच्या पेपरला महत्वाचं आहे, बस, याच्या उपर जायचं नाही. चला, आपण बघितलं उच्च न्यायालय, त्यानंतर आपण बघितलं कनिष्ठ न्यायालय, आपण बघितला कॅग भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. आता आपण राज्यसभेपर्यंत जाऊ. राज्यसभेपर्यंत जाऊ. चला, आता आपल्याला IMP पॉइंट बघायचा आहे. तो IMP पॉइंट आहे संसद. काय बघायची आपल्याला बाळांनो? संसद बघायची.
1 मिनिटाचा ब्रेक असेल, 1 मिनिटाचा ब्रेक आहे. काम आलंय मला. शाळा भरली या लवकर. आता आपण काय पाहिलं होतं? उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. आता संसद जरा मोठा टॉपिक आहे, आपण त्याची आहे ना 2-1 पानं पाहू. हे आणि याच्या खालचं पान पाहू आणि आजचं लेक्चर समाप्त करू. आता संसद हे घटनेच्या कोणत्या भागात आहे आणि त्याची कलम कोणती कोणती आहेत. आता याच्यात काही कलम आपल्याला लक्षात ठेवायचे. आता बघा, घटनेच्या भाग 5 व कलम 79 ते 122 मध्ये संसदेचं दिलेलं आहे बघा. भाग 5 कलम 79 ते 122 ही बेस पक्का करायचा तुमचा. 79 ते 122 म्हणलं ना संसदेचं काहीतरी असणार, हे डोक्यात पाहिजे. आणि कोणत्या भागात आहे तर 5, हे लक्षात पाहिजे बघा. आता कलम 79, 80 आणि 81 हे तिन्ही कलम तुम्हाला विचारू शकतात पेपरला. तिन्ही कलम IMP करा, ही खूप महत्वाची कलम आहेत. कलम 79 मध्ये काय दिलंय बाळांनो? संसदेची रचना. आणि संसद कोणाकोणाची मिळून बनलेली असते तर संसद लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती या तिघांची बनलेली असते. आणि आपली संसद कुठं असते? संसद असते दिल्लीला. आणि ह्या संसदेमध्ये कोण निवडून जातं, आमदार की खासदार? तर याच्यामध्ये खासदार निवडून जातात. ही बेसिक माहिती पाहिजे. संसद जे आहे त्याचे 2 सभागृह आहेत, लोकसभा, राज्यसभा. लोकसभेत खासदार निवडून जातात, राज्यसभेत कसे निवडून जातात ते आपण नंतर बघू. आणि ती कुठे आहे रे संसद आपली? दिल्ली. राम सुतार यांनी त्याचं काम केलंय बघा, सगळं डिझाईन वगैरे. नवीन संसद भवन आहे, त्याचं उद्घाटन झालंय, ते सगळं लक्षात ठेवा. जुनं संसद भवन होतं लॉर्ड आयर्विन याच्या काळात 1919 मध्ये त्याचं उद्घाटन झालं होतं. तेच रिनोव्हेट करून आपण वापरत होतो, दुरुस्ती देखभाल करून. पण आता नरेंद्र मोदींनी काय केलंय, नवीन संसद केली आहे. तर त्याच्याविषयी चालू घडामोडीत माहिती मिळाली तर डोक्यात ठेवा. कलम 79 काय सांगतं? संसदेची रचना. मग संसदेच्या रचनेमध्ये 3 घटक आहेत, एक लोकसभा असेल, एक राज्यसभा असेल आणि एक राष्ट्रपती असेल. कलम 80 काय सांगतं? राज्यसभेची रचना. आणि 81 काय सांगतं? लोकसभेची रचना. बाळांनो, तिन्ही कलम पाठ करा. 79 संसद रचना, 80 राज्यसभा रचना आणि 81 लोकसभा रचना. हे तिन्ही कलम बाळांनो तुम्ही व्यवस्थित पाठ करा. चला आता खाली येऊ. राज्यसभेची महत्तम सदस्य संख्या किती निश्चित करण्यात आली आहे? तर राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त 250 सदस्य असतील असं निश्चित करण्यात आलं होतं. राज्यसभेमध्ये महत्तम म्हणजे जास्तीत जास्त, राज्यसभेची महत्तम म्हणजेच जास्तीत जास्त सदस्य संख्या किती निश्चित करण्यात आली आहे? तर उत्तर आहे 250. पण सध्या राज्यसभेत किती सदस्य आहेत? पण सध्या राज्यसभेमध्ये किती सदस्य आहेत बाळांनो? 245 सदस्य आहेत. किती सदस्य आहेत बाळांनो? 245 सदस्य आहेत. निश्चित किती करण्यात आली होती? 250. किती करण्यात आली होती? 250. पण सध्या किती सदस्य आहेत बाळांनो त्याच्यात? 245.
आता इथं बघा, त्या 245 पैकी त्या 245 पैकी राज्यांचे सदस्य आहेत 229, केंद्रशासित प्रदेशाचे आहेत 4 आणि राष्ट्रपती डायरेक्ट नियुक्ती करतात. राष्ट्रपतींचं आपण बघितलं होतं की राष्ट्रपती 12 सदस्यांची नियुक्ती हे नामनिर्देशनाद्वारे राज्यसभेवर करतात. राष्ट्रपती हा टॉपिक बघताना आपण पाहिलं होतं. मग ते राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले 12, केंद्रशासित प्रदेशांचे 4 झाले 16 आणि राज्यांचे 229, असं टोटल किती आहेत रे सध्या राज्यसभेत प्रतिनिधी? 245 आहेत, हे लक्षात ठेवा. राज्यसभा कोणाचं प्रतिनिधित्व करते? असा जर वन लाईनर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं, राज्यसभा घटक राज्याचं प्रतिनिधित्व करते. कोणाचं प्रतिनिधित्व करते? राज्यसभा घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करते राज्यसभा, डायरेक्ट लक्षात ठेवा. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे का अस्थायी सभागृह आहे? तर लक्षात ठेवा बाळांनो, राज्यसभा कोणतं सभागृह आहे? स्थायी सभागृह आहे. याचा अर्थ काय? हे सभागृह कधीच रिटायर होत नाही, एवढाच अर्थ आहे त्याचा. तर दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. बघा, राज्यसभेबद्दल माहिती पाहतोय आपण. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे का अस्थायी? ते स्थायी सभागृह आहे. ते स्थायी सभागृह काय? कारण सगळे सदस्य एकदम रिटायर नाही होत. तर राज्यसभेमध्ये दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात, म्हणजे रिटायर होतात. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. तर सर्व सदस्य निवृत्त व्हायला किती वेळ जाईल? कधीच निवृत्त होत नाही. तर ह्या सभागृहाचा म्हणजे राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्षाचा असतो. हे सगळे तीनही पॉइंट खूप महत्वाचे आहेत. राज्यसभेत महत्तम सदस्य संख्या किती निश्चित करण्यात आली? 250. आहेत किती? 245. त्यातले 229, 4 आणि 12 आहेत. घटक राज्यांचं प्रतिनिधित्व कोण करतं? राज्यसभा करते. राज्यसभा स्थायी सभागृह आहे का अस्थायी? तर स्थायी सभागृह आहे. राज्यसभेत स्थायी सभागृह काय आहे? कारण सगळे सदस्य एकदम रिटायर होत नाही, तर दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा असतो बाळांनो, हे लक्षात ठेवायचं. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ पण द्वितीय सभागृह आहे, डायरेक्ट लक्षात ठेवायचे. आता काय करायचं माहिती का? राज्यसभा संसदेचं वरिष्ठ व द्वितीय आहे. वरिष्ठ आहे पण काय आहे रे? द्वितीय आहे. आणि लोकसभा काय आहे रे? कनिष्ठ आहे व प्रथम आहे. मग आता तुम्ही म्हणसाल लोकसभा कनिष्ठ प्रथम आणि राज्यसभा वरिष्ठ द्वितीय जमलिंग होतंय, कसं लक्षात ठेवायचं? माझी एक ट्रिक आहे. लोकसभेचं काहीच ध्यानात ठेवायचं नाही, फक्त राज्यसभेचं लक्षात ठेवायचं की ते वरिष्ठ द्वितीय. काय लक्षात ठेवायचं? वरिष्ठ आणि द्वितीय आहे. आणि मग जर राज्यसभा वरिष्ठ द्वितीय असेल तर लोकसभा काय असणार रे? कनिष्ठ व प्रथम असणार. याच्यावर पण प्रश्न येतो. राज्यसभा हे संसदेचं प्रथम सभागृह आहे. चुकी बरोबर चूक. राज्यसभा संसदेचं द्वितीय सभागृह आहे. पण द्वितीय असून पण ते काय आहे रे? वरिष्ठ आहे. कसे शब्द खेळलेत बघा. मग राज्यसभा म्हणलं की ध्यानात ठेवायचं वरिष्ठ आणि द्वितीय. राष्ट्रपती हे प्रकरण पाहताना आपण याचा अभ्यास केलाय खालच्या पॉइंटचा, की राष्ट्रपती हे साहित्य, विज्ञान, कला, सामाजिक सेवा या क्षेत्रातील 12 सदस्यांची नेमणूक राज्यसभेवर करतात. राष्ट्रपती कोणत्या क्षेत्रातील सदस्यांची नेमणूक राज्यसभेवर करतात? साहित्य, विज्ञान, कला, सामाजिक सेवा. राष्ट्रपती हे साहित्य, विज्ञान, कला, सामाजिक सेवा या क्षेत्रातील किती सदस्यांची नेमणूक राज्यसभेवर करतात? किती? 12 सदस्यांची. कोण? राष्ट्रपती. कशातील? साहित्य, विज्ञान, कला, सामाजिक सेवा. पण कुठे करतात? लोकसभेवर का राज्यसभेवर? होतं कुठे करतात बाळांनो? राज्यसभेवर करतात, हे लक्षात ठेवायचं. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्याचे आहेत? आपल्याला काय वाटतं? महाराष्ट्राचा पेपर आहे म्हणजे महाराष्ट्राचेच असतील 100 पैकी. असं नाही. तर राज्यसभेवर सर्वात जास्त सदस्य उत्तर प्रदेशचे आहेत. किती आहेत रे बाळांनो? 31. आणि महाराष्ट्राचे किती सदस्य आहेत? 19. बघा काय आकडा आहे. युपीचे 31, महाराष्ट्राचे 19. आलं का तुमच्या लक्षामध्ये? म्हणजे राज्यसभेवर सर्वात जास्त सदस्य उत्तर प्रदेशचे असून ते 31 आहेत.
तर राज्यसभेवर सर्वात जास्त सदस्य महाराष्ट्राचे असून ते एकूण किती आहेत रे बाळांनो? 19 आहेत. हे लक्षात ठेवा. 31 आणि 19. कोणत्या दोन केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी हे राज्यसभेवर आहेत? तर कोणत्या रे? दिल्ली व पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी कुठे आहेत रे? राज्यसभेवरती आहेत. म्हणजे राज्यसभेवरती दोन केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत. कोणते? दिल्ली व पॉंडिचेरी. आता खालचा आयएमपी करा. राज्यसभेचा पदसिद्ध सभापती कोण असतो? आयएमपी करा. मोस्ट आयएमपी पॉइंट. राज्यसभेचा पदसिद्ध सभापती हा उपराष्ट्रपती असतो. कलम 63 उपराष्ट्रपतीचं आपण बघितलं होतं. आठवा जरा उपराष्ट्रपती. राज्यसभेचा पदसिद्ध सभापती हा उपराष्ट्रपती असतो. मग राज्यसभेचा उपसभापती कोण असणार? 245 सदस्य आहेत ना, त्याच्यातून ते निवडतात. पण जो भारताचा उपराष्ट्रपती असतो तो ऑटोमॅटिक राज्यसभेचा काय होतो रे? पदसिद्ध सभापती होतो. ठीक आहे. खाली समित्या आणि लोकसभा आहे ते आपण नंतर पाहू. आज आपण बरंच कव्हर केलंय. 5 पानं जवळ आपण कव्हर केल्यात आज इथंच थांबू. नाहीतर आहे ना सगळं डोक्यावरून जाईल. चला बाळांनो, सगळ्यांनी काय करा, सगळ्यांनी एक नोट नोट लिहा तिथं. नोट लिहा सगळ्यांनी एक. लिहा तिथं एक नोट लिहा. मुंबई उच्च न्यायालयाचं नवीन खंडपीठ कोठे झालं आहे? मुंबई उच्च न्यायालयाचं नवीन खंडपीठ कोठे झालं आहे? कुठे झालंय बाळांनो मुंबई उच्च न्यायालयाचं नवीन खंडपीठ? कुठे झालंय? कोल्हापूर. लिहा, डॅश करून लिहा कोल्हापूर. आत्ताच मान्यता दिली. शाबास आरती. कुठे दिले? कोल्हापूर. जर प्रश्न आला मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोठे कोठे आहेत? 4 ठिकाणी झाली आता. पहिलं छत्रपती संभाजीनगर, नोट्स मध्ये आहे. दुसरं पणजी, तिसरं नागपूर आणि चौथं कोल्हापूर. मग किती ठिकाणी आहेत? 4 ठिकाणी आहेत. ते वरती नोट्स मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे डॅश आणि तिथं 3 लिहिल्यात बघा. तिथं 3 नावं लिहिल्यात बरोबर. कोणती कोणती नावं लिहिल्या? छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि तिसरं नाव लिहिलंय आपण नागपूर. तिथं कॉमा करून कोल्हापूर हे पण लिहा. आणि एकूण 4 आहेत असं लिहा तिथं. लिहा चला अर्जंट. लगेच लिहा. 18 एप्रिलला झाले काय ती घडामोड? ठीक आहे. चांगला अभ्यास आहे बाबा आरतीचा. 18 एप्रिलला झालंय म्हणती या वर्षी ते. मला पण माहित नव्हतं. ठीक आहे. गुड 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 आरती गुड. सगळ्यांनी माईक ऑन करा. आजचं लेक्चर आपलं संपलं इथं.